एक जुना झपाटल्यासारखा वृद्धाश्रम, हसण्याचा खोटा दिखावा करणाऱ्या नर्सेस, आरशासारखं स्वच्छ कॉरिडॉर आणि आजोबा आजींचा हसरा गलका. पण रात्री 2 वाजता जेव्हा लाईट्स विझतात तेव्हा भिंतीतून ऐकू येते एक गूढ कुजबूज. एखाद्या म्हाताऱ्याच्या खोलीतून ऐकू येते आरडाओरड. पण तो दंगा त्याचा नाही. तो आवाज अज्ञात व्यक्तीचाच आहे, जी वर्षानुवर्षे तिथे बंदिस्त आहे. वृद्ध आणि निराश्रितांचं आश्रयस्थान असणाऱ्या एका भयानक वृद्धाश्रमाची कथा आहे द होम, ज्यात रहस्य आणि थरार यांचा अविस्मरणीय खेळ अनुभवता येतो. एक बंडखोर स्वभावाचा 20 वर्षीय ग्राफिटी आर्टिस्ट मॅक्सला त्याच्या किरकोळ गुन्हेगारीची शिक्षा म्हणून न्यायालयाने तुरुंगाऐवजी कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा ठोठावली आहे. यासाठी तो ग्रीन मेडोज नावाच्या एका शांत, निसर्गरम्य वृद्धाश्रमात कामाला सुरू करतो. सुरुवातीला त्याला सर्व काही सामान्य वाटते. मॅक्सला फक्त फरशी पुसणे, जेवण वाढणे आणि व्हीलचेअर ढकलणे असे साधे काम आहे. त्याला वाटते, अरे, तुरुंगापेक्षा हे तर सोपे आहे. पण रात्रीच्या शिफ्टमध्ये जेव्हा तो 4थ्या मजल्यावर जातो, तेव्हा कळते की इथे राहणारे आणि काळजी घेणारे लोक असंख्य भयानक रहस्य लपवत आहेत. मॅक्सला सुरुवातीला वाटते की हे सगळे डिमेन्शिया किंवा वृद्धात्वाचे आजार आहेत. पण हळूहळू तो ओळखतो की हा आश्रम फक्त निवृत्तीची जागा नाही, तर काहीतरी गडद दुष्ट शक्ती त्यांना पकडून ठेवतीये. येथील रहिवास्यांचे विचित्र वागणे, कुजबुजणे, सावल्या पाहणे आणि अचानक होणारी हिंसा मॅक्सला मानसिकदृष्ट्या छळू लागते. रात्री 12 नंतर लाईट्स आपोआप मंद होतात. 4थ्या मजल्यावरचा दरवाजा नेहमी बंद असतो, पण त्यातून कुजबूज ऐकू येते. एक आजोबा मॅक्सला हात पकडून हळूच म्हणतो, "इथे येऊ नकोस बेटा, ही जागा तुझ्यासाठी नाही." एक आजी दररोज एकाच खुर्चीवर बसून एका रिकाम्या जागेकडे पाहते आणि हसते, जणू कोणीतरी तिच्या समोर बसलाय. एक आजोबा रात्री भिंतीवर नखांनी काहीतरी लिहितो. ते शब्द वाचले की मॅक्सच्या अंगावर काटा उभा राहतो. नर्सेस रात्री 2 वाजता एकत्र येऊन काहीतरी गोष्ट सांगतात आणि त्या गोष्टीत मॅक्सचं नाव येतं. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे मॅक्सला एक जुना फोटो सापडतो, ज्यात आजही जिवंत असलेले रहिवासी 1950 मध्येही तसेच दिसतात. हळूहळू मॅक्सला समजतं की हा आश्रम फक्त वृद्धांसाठी नाही. इथे राहणारे लोक मरत नाहीत, ते काहीतरी देण्यासाठी जिवंत राहतात. आणि आता मॅक्सची वेळ आली आहे. तो यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो, पण दरवाजे बंद, फोनचा सिग्नल नाही आणि बाहेरचा रस्ता हळूहळू बर्फाने झाकला जातोय. रात्रीच्या शिफ्टमध्ये जेव्हा तो 4थ्या मजल्यावर जातो, तिथे त्याला आणखी गूढ रहस्यांना सामोरे जावे लागते. पुढे काय होतं? तो बाहेर पडतो का? तो त्या रहस्याचा भाग बनतो का? हॉरर चित्रपटांत हॉन्टेड हॉस्पिटल, हॉटेल, घर येतात, पण वृद्धाश्रम कधीच नाही. जिथे मृत्यू रोजचा भाग असतो, तिथे भूतप्रेत वेगळे कसे कळणार? ही कल्पनाच थरकाप उडवते. द होमच्या पूर्वार्धात तुम्हाला वाटेल, हे सगळं डिमेन्शिया आहे का? स्टाफ काही लपवतोय का? उत्तरार्धात मात्र दिग्दर्शक इतका स्मार्ट ट्विस्ट देतो की तुम्ही विचार करत राहाल की खरंच भूत आहे की हे मानसिक आजार आहे. दोन्ही बाजू इतक्या परफेक्ट मिक्स केल्या आहेत की शेवटपर्यंत क्लायमॅक्सचा अंदाज बांधता येत नाही. हा चित्रपट फक्त भीती नाही देत, तर विचार करायला लावतो. मृत्यूनंतरही आपण खरंच जगातून कुठेतरी जातो का? विस्मरण ही शिक्षा आहे की मुक्ती?